चला भाजी बनवा. बसली का झोपते ही? झोपली झोपली. चला रेडी आहे ये. आजी रेडी आहे ये 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 मी सांगितलं तिला. काय हे हे काव्याचं टोप भांडी राहिलेली ना. आणि ती कोणती रेसिपी म्हणते बघूया जरा. अजून स्टार्ट नाही झाली. ओके काय बोलते ह्याच्यावर बसूया. ते उडून जाशील ना त्याच्यावर हाताला लागेल तुझ्या. आणि तू मोडशील पण ते बघ. मग झाड आपल्याला नारळ देणार ना. आता बघ तुझ्या वरती बघ कसा नारळ. तसे नारळ येतील आपल्याला. तुझी उंची होता ना तो सोडला मी. आता बघूया तिकडे किती भला. आम्ही एक एक बालडी असं टाकतोय बघ. ह्याच्यात पाणी ओततोय बघ. है ना भरला ना काव्या. लवकर मोठे व्हा. काय काव्या बोलायचं. आमच्या काव्याच्या उंचीच्या पेक्षा मोठे व्हा आता. चला बालडी घेऊन पुढे. काव्या काय रेसिपी चालू. काव्या बोलतो काजल. शेवयाचा उपमा. काजल हा चहा केलीस? नाही कधी करणार? चहा केलाय. हा मग इकडनं खिडकीतून दे. हा इथून बरं आहे ना चोरून खायला. शॉर्टकट. शॉर्टकट. इथे आपण भरला. लास्ट आणि त्याला कसं केळ्याच्या झाडाला त्याला कसं जास्त पाणी सप्लाय जातं कारण पाईपलाईन वरती आहे ना तिकडे. हा तिकडे जास्त पाणी जातो. आता आम्ही जातो आतमध्ये आणि ती टाकी आणून इकडे ठेवतो म्हणजे स्टोरेजसाठी. आणि पावसाला होता म्हणून आतमध्ये ठेवली होती. हा आणि आपण नाही होतो ना. काव्या काय खाते. बिस्किट खाते. चहा पाहिजे. चहा बरोबर खा. ती चप्पल का काढली. कोणते दोन झाड मिसिंग होते आपले. ते अडुळशाचं झाड लागतो ना. हा ना औषधी झाड आहे ते अडुळशाचं. ते झाड अडुळशाचं आहे. ह्याला आणि त्याला टाकायचं. हा दोघांना टाकायचं आहे. हे फुलं पण यायला लागले आपण आल्यापासून. कसला झाडू. गावठी झाडू. काय गेम. काय कसला गेम आहे तो. चुनू. हा कसा गे काजल. हे असं घ्यायचं आणि असं लपवायचं. आणि म्हणजे कोणाच्या हातात पडतंय काय ते बघायचं. जे चालली त्याने हसून दाखव पहिला. आज किती दिवसांनी आली. किती दिवसांनी आली. हे माझ्या हातात नाही आहे. का किती हातात आहे. कुठच्या हातात आहे दाखव. माझ्या कुठच्या हातात आहे. या हातात ना. बघ, हे बघ. असं असं खेळायचं. चुनू नुनू. हा चुनू काय का काव्या नाव. काय काय परत बोल. मी सांगितलं तिला. आता परत खेळ द्या. एक म्हणजे 4-5 माणसं लागतात अशी 3-4 माणसं लागतात. चला ड्रम साफ करायचा आहे तो. चला चला गाव म्हणजे काम काम. पण घेऊन जाऊया. एक्सरसाइज चांगली होते गावाला. चला चालत. पावल्यामुळे किती आहेत. पाणी आहे ना त्याच्यात.
ते जड आहे. बस 3, 2, 1. एका झटक्यात ड्रम स्वच्छ झाला. साफ झालेला आहे. आता तिकडनं झाडू मारते थांब. झाडू मारते. देऊन घे अभ्या. आता इकडे आम्ही केळीच्या झाडाला पाणी सोडलेलं आहे बघा, है ना? त्याला खूप पाणी गेलंय ना पहिल्यापासून. हो. आल्यापासून त्याला पाणी गेलं. किती झाड झालंय बघ, झाड आहे बघ किती. चला ड्रम ठेवूया ना तिकडे. चल. ही बघा आमची माऊ दुधू पिते. दुधू पिते माऊ. पी पी पी. पंढरी पंढरी माऊ दुधू पिते. इथे आम्ही काय खातोय? उपमा. काव्या टेस्ट करून जा कशी झाले. तू खाल्ले कधी उपमा? असं उपमा खाल्लाय कधी? कसं लागतं बघ? हा कसं? गोड लागतं. गोड लागतं. नूडल सारखं आहे रे ते, नूडल सारखं. तिला नूडल नाही माहिती. नाही माहिती, नूडल नाही माहिती. आणूया आपण. तिने कधी खाल्लेलं नाही. तेव्हा बोलली नाही काय? तिला पिझ्झा नाही माहिती, नूडल नाही माहिती. काजल तू काय खाल्लं? इथे बघा मम्मी काय करते, तू काय करतेस मम्मी? मी आपला व्हिडिओ बघतेय. आणि काव्याने काय बनवलेलं आहे? काव्याने बघा तिथे घर बनवलं. जा काव्या घरामध्ये जाऊन दाखव. खाली जाऊन जा. काव्याने स्वतःच घर डिझाईन केलेलं आहे. मग पॉज कर व्हिडिओ झाला मस्त तुझा. छोटी मुलं अशीच असतात. आम्ही पण बघा, आम्ही पण जेव्हा लहान होतो ना, तेव्हा तुम्ही सोप्या काजल इकडे काजल, आपण पण जेव्हा लहान होतो ना तेव्हा बघ असं मी काय करायचं माहितीये काय, असं काहीतरी ठेवायचं, चटाई ठेवायचं, चटाई असे बनवायचं, चटाईचं घर बनवायचो है ना. कोपऱ्यामध्ये लपायचा. असं कोण कोण करतो जरा कमेंट मध्ये सांगा. ताई आणि मी घुसायचो आणि ती चटाई कोसलायची. ताई तर एकदा लपून बसली होती चटईमध्ये आणि आम्ही सगळी दुनिया शोधतोय. हे काव्य हे जरा वरती करून दाखव कस काय बनवलंय ते. हे जरा वरचं पडदा कर वरती. हा तिने खाली पण ओढणी टाकली बघ ती बरोबर. छान छान छान. ए काजल तू जाशील आतमध्ये? तुझ्या घरात जाऊन बस जा. हा तिथं घर मोडायचं, आपलं हँगर मोडायचा. बरं अशीच लहान मुलं, छोटी मुलं अशीच. नाही ते आठवलं ना, आम्ही चटई टाकायचो ना, असं करायचो. तुम्ही पण करता जरा कमेंट मध्ये सांगा. दरवाजा बंद केला. आता मम्मी काजलने एक बटाट्याची भाजी बनवली होती. ती ट्राय केली होती, ती आज आपल्याला करून ती अटेम्प्ट सक्सेसफुल होतं. आता ती रेसिपी ह्या घरी दुसऱ्यांदा बनते, पण आपल्या चॅनलवर भाजी आहे ना, सांगलीची माणसं खाऊन गेली. हा ती रेसिपी घरी दुसऱ्यांदा बनते, पण तुमच्या समोर पहिल्यांदा येते. तर तुम्ही रेसिपी पहा. मी जरा इकडे काम करतोय. आता शूटिंग मम्मी करणार आहे. तुम्हाला आज काव्या सुद्धा आहे समोर आणि काव्याची वहिनी सुद्धा आहे समोर. काजल मी कधी कधी काव्याला पण काजल करत असेल है ना. आणि मला मगाशी काव्या केला. हा आणि मग हिला बोलायचं तर मग काव्या करतो मी. काव्या वहिनीने तुला काय गिफ्ट दिलं? नेल पॉलिश लावलीस काय? नेल पॉलिश दिला ना. कुठे नेल पॉलिश? एकदाच लावले तिने. लिपस्टिक नाही लावली? पायाला पण लावले हो, पायाला. जाता वहिनी पण बटाट्याची भाजी करेल आणि काव्या आजपासून आमच्याकडे जेवणार आहे, कारण काव्याच्या स्कूलला लॉकडाऊन झालेला आहे. हा काव्या जा दर की कॅमेरा घ्या आतमध्ये जावा. चला पकडा. आता कुठे गेली मधली उंदराने खाल्ली होतं. नाही ते हवा पाहिजे की नाही. व्हेंटिलेशन. ए आतला व्हेंटिलेशन आपल्याला पण होतं. हा का? हा चला नाही माझी कधी समोर तुटलीच नाही लहानपणी. आता आपण तोडूया ये. बनवतेस ना भाजी? बनवतेस ना? भाजी बनवते. चला कॅमेरामॅन चेंज. करून घेते. भेंडीची करतेस? हा तू भेंडीची कर, मग ती कर. भेंडी कापली. तुम्ही काय खाल्ला हो ते सांगा मला. तुम्ही काय खाल्ला हो? बाकी काय मरुदी काय खाऊ कोण नाही सारखा काय. टॉनिक पिया ना, टॉनिक. हा टॉनिक झाला 2-3दा. पाणी बिनी हा मग मी काय म्हणतो, मी तुम्हाला घ्यायला येतो आता. तुम्ही येता ना, आम्हाला येता ना भेटू. नाही आधी तुम्ही या, तुम्हाला घ्यायला येतोय पप्पू. उद्या आतेला घ्यायला येईल. आता तुम्हाला घ्यायला येतो मी आणि तुम्हाला सोडेल पण संध्याकाळी मी. आलो. तुम्ही रेडी राहा. काय खाऊ काय आणू? आते असे लोक गेले असेल काहीतरी.
हा चालेल चालेल चालेल. हे मम्मी माझी थिंकिंग राईट आहे का रॉंग आहे तू सांग. आता आजी आपली किती वयस्कर, होय. एक वय जाऊन माझा काजलचं किंवा तुझं पण असं वय असेल. काजल इकडे ये, म्हणजे मी जे सांगतोय ते तुला पटतंय का बघ. एक वेळ असं येईल ना की माझं पण वय तेवढाच असेल जेवढा आजीचं असेल, 70-80. तेव्हा मला सुद्धा वाटेल तेव्हा की त्यांना खायला प्यायला नको असतं, माणसाची गरज असते. माणसाचं बोलणं हवं असतं, प्रेम हवं असतं, माणूस हवा असतो. बरोबर. तर मला पण असं वाटतं की मला पण कोणतरी भेटावं, म्हणून मी हे जाणून आजीला बोललो की आजी मी तुम्हाला घ्यायला येतोय. आणि ते येतात रेडी झाले म्हणजे त्यांना पण वाटतं ना. हा त्यांना वाटतं. आय गेस मी हे शिकवत नाहीये किंवा काय सांगत नाही, पण आय गेस हे यंग पिढीने असं केलं पाहिजे. तुमचा जरासा वेळ द्या तुमच्या फॅमिलीला आणि ओल्ड माणसांना. मला मी पहिलं सांगितलं होतं मला लहान मुलं आणि ओल्ड माणसं खूप आवडतात, कारण त्यांच्या अपेक्षा नसतात आणि त्यांच्याकडे पण जास्त अपेक्षा नसतात. बरोबर. बस बरोबर बोललो. बरोबर. चला भाजी बनवा. बसली का? झोपते ही. झोपली झोपली तर झोपायचं नाही. ती चान्स ही रे चान्स मारते. हा मध्ये पटकन चान्स मारते. आई बोलते ही बोलत असेल हा बोलतो ना त्याला बाजूला बस झोपूया. नाचते बघ, हाय पाय. नाचते बघ, नाचते आई बघ. नाही, भरपूर दिवस डान्स नाही केला ठीक आहे. कुठे हायफाय कुठे दिला? आमची काजल हे करते पण काम पण करते तरी आतमध्ये फटाफट. सर्व काम करते. आणि मम्मी पण बसून असते. हा मम्मी पण रेडी बिडी करून आम्ही पार्टी केलेलो तर ड्रम साफ केला, विम साफ केला. आम्ही सर्व काम करतो बघा. मी कामात असून पण काम टाइम करून आता करतो. आम्ही बसलो. हा आता जातो थोड्या वेळाने 1 तासाने आजीला गेला. आजीला मला वाटतं आजीचं घर मला वाटतं 4 किलोमीटर लांब आहे ना. हा. चला आता हा कॅमेरामॅन चेंज येतोय. आज आजीला उद्या आतेला. हा कारण आमच्याकडे एकच ऍक्टिव्ह आहे हा. आणि कार घ्यायला इकडे आणि आम्ही अजून आजीकडे गेलो नाही आहे. थोडं कार कारण घ्यायला. आजी पण बिझी होते ना. कार घेणार आहे थोड्या वर्षांनी घेऊया. जरा वाढू द्या काहीतरी. चल तू काव्या बस. हा टाटा. बाय बाय. आता आपण बघूया काजल काय करते. भेंडी चिरते. भेंडी चिरते आहे. भेंडीची भाजी करायची ना. हा हे आणलंय नवीन. हो डीमार्ट मधून. भेंडीची भाजी आणि काय करणार वरण. वरण भात बटाट्याची तिखट भाजी. हा. आज आजी येणार. आजीसाठी स्पेशल बटाट्याची भाजी. हा आणि ती वेगळी ना आपण काल केलेली तशी ना. आता तू काय करते पहिलं. इथे मी बटाट्याची भाजी बनवते. बटाट्याची तिखट भाजी. हा, बटाटी कशी कापलेस दाखव. हे बघा अशी. स्लाइस केले. हो स्लाइस केले. छोटे कशी छोटे. कापू शकतो हा. पण बारीक पीस करायचे. पातळ हो कापायची. हो. इथे थोडीशी मोहरी घेतलीये. हम्म. लसूण घेतले 5-6 ठेचून घेतले. हम्म. हा हळद पूड, गरम मसाला, हा पनीर मसाला घेतलाय थोडा आणि हा लाल तिखट घरातला जो असतो ना हा, तो. मसाला तो. आणि ते कांदा घेतलाय आणि चवीपुरतं मीठ. हा. ते बघा आमची काव्या आज प्रेझेंट दिली आहे तिने रेसिपी बनवताना. होय. मोहरी तडतडते. मोहरी चांगली तडतडायला पाहिजे. हो अशी तडतडायला नको की मानेवर येऊन बसून हा. नाही पण मोहरीचं काय आहे माहिती आहे. जेवढी तडतडेल लसूण तेवढी चांगली टाकलं. भाजते मोहरी. हो. लसूण टाकला मी थोडा आणि कांदा. माझ्याकडे का बघते. आता माझ्या पाठीमागे लपते काव्य. आता इथे कांदा झालाय. आता मी याच्यात हे सगळे मसाले टाकते. हे थोडं असं सेकंड परतून घ्यायचं. नंतर बटाटे टाकायचे त्यात. आता यात मी बटाटे टाकते. चांगलं ढवळून घेते ना. हो चांगलं ढवळून घेतो. मसाला सगळा बटाट्याला लागला पाहिजे. आणि यात चवीपुरतं थोडं मीठ. टाक. आणि ह्याच्यात पाणी टाकायचं. आपला बटाटा शिजेल मग. आपल्याला भाजी बनवायची आहे ना. हो आता त्याच्यावरती झाकून ठेवायचं ना. हो. आता फुल गॅस कर. मापाची आहे बरोबर. आता मी ते स्लो गॅसवर भेंडी झाकून घेते.
मग मी विचारलं माझ्या धनी काय करतोय. धन जमा करतोय. धन पण पाहिजे ना. ईमेल क्लायंट जरा हँडल करतोय. ते झालं की मग जेवायचं. धनी आता तुझा जेवायलाच उठणार. वर्क फ्रॉम होम बघा कसं असतं. असं असतं ऑफिस असेल जेव्हा क्लायंट्स असतं तेव्हा सिस्टमॅटिक बसायला लागतं. आपल्या घरी काय कसं पण बसाल. हा पण काम होतं पण असं पण कसं जरा कम्फर्टेबल चड्डीमध्ये काम असतं. त्याला तिकडे जाऊन ते आपले कपडे घालावे लागतात जे आपले नॉर्मल असतात. आता इथे मी थोडं चेक करायला झाकण काढलेलं. हे बघा पाणी हाय अजून. बटाटे शिजले का? हो शिजत आहे ते काय. परत झाकण ठेवायचं. आपल्याला ड्राय बनवायची आहे ना. आता थोडा गॅस बारीक कर. हो म्हणजे वाफेने लवकर शिजतं जेवण. अरे वा इथे शूटिंग चालू आहे. म्हणजे माझं काम जरा सोपं झालं. आता इथे खायला पण मिळणार आणि इथे शूटिंग पण मम्मी करते आणि मी रेडी होतोय. रेडी होता. परफ्यूम लावताय काय. कसं आहे कावळ्याला मारला. हा वाजताच आला ना परफ्यूमचा. मीठ टाकला ना. हो टाकला. हा हॉटेल स्टाईल वाटतो एकदम. खुदकी तारीफ खुदसे. अरे ना हे बघ किती टेम्पटिंग वाटतंय. आला का. मी बोलला काय चिकटवते का टोकाला. नाही खरं छान वाटतं एकदम. ह्याच्यापेक्षा जास्त परफ्यूमचा वास यायला लागला इकडे. मग काय पण एकदम आता आम्हाला ह्याचा वास कसा येणार. यांनी परफ्यूम मारून ठेवलाय. खास माणसासाठी आहे है ना. खास माणूस कोण आहे ते ओळखा पाहू. येणार आहे. आता मी चाललो टाटा. आता हे पण फेस कव्हर करायला मास्क घातलं की जरा फेस कव्हर झालं आणि हे नॉर्मल असत. आणि हे पण का घातलंय जरा कधी कधी हीट आहे ना बाहेर म्हणून. आता मी जरा जाऊन येतो आणि मग आल्यावर तुम्हाला दिसणार. टाटा. आता तुम्ही या समोर रस्ता बघा किती छान वाटतो असा गावी जाताना. दोन्ही साईडून झाडं आणि आपण मधून जातोय बघा. नो ट्रॅफिक नो पोल्युशन. ही जागा तुमच्या ओळखीची आहे का सांगा जरा. ओळखली का जागा सांगा. हॅलो काळजी. चला चला रेडी. चला येतो. कोण आहे दुसरा. कोण नाही तुम्हाला घ्यायला आलो आणि उद्या आत्याला घेऊन डी मार्टला.